भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर झाली आहे। सुनील करसतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचं घोडं उमेदवारीबाबत अजूनही अडलेलंच आहे। शिवसेनेकडून एका जागी बच्चू कडूंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर 70 ते 75 जण इच्छुक असल्यानं या भाऊगर्दीतून एक उमेदवार निवडण्याचं मोठं आव्हान असेल। त्यासोबत महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं धरलेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे हा सर्व राजकीय पेच नेमका कधी संपणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर भाजपकडून विवेक कोल्हे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्यानंतर पक्षानं दिलेला शब्द पाळल्याची चर्चा आहे। आता कोपरगाव शहराला महायुतीचे 2 आमदार मिळणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव शिवसेनेकडून बच्चू कडूंना देण्यात आला आहे। शिवसेनेच्या या ऑफरवर बच्चू कडू यांची शिवसेनेतील नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे। बच्चू कडू यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर बच्चू कडू आज सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करतील अशी माहिती बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिली आहे। विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत। त्यात विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे शिवसेनेतील काही नेत्यांकडून बच्चू कडू यांच्या विधान परिषद उमेदवारीला विरोध असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावावर बच्चू कडू आज नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं बैठक बोलावली आहे। पक्षाचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी यांना उद्या संध्याकाळी नंदनवन या निवासस्थानी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विधान परिषद निवडणूक हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल। याशिवाय पक्षातील नाराजी आणि काही नेत्यांच्या वक्तव्यांवरही शिंदे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती समजते। अमरावतीच्या वडनेराचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी भाषणात बोलताना त्यांनी मंत्रीपद मिळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। वाढदिवसाच्या कार्यक्रमात रवी राणांची युवा स्वाभिमान पक्षाकडून गोशाळेत गुळ तुला करण्यात आली आहे। आणि ज्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची कृपा झाली, त्यांची कृपा होणार आहे म्हणजे लवकरच। जर मी मंत्री झालो तर 10 मंत्र्याचं एकटा काम करीन रवी राणा। पण मला असं वाटतं की जेव्हा मी असं काही बोलतो तर मुख्यमंत्र्यांकडून मला फोन येते, अरे थांब रे बाबा करतो, तर मग थांब रे बाबा करतो म्हटलं मला आठवण आहे बा, म्हणून मी मला आठवण देत राहतो काय। तर म्हणून हे मनाचा अर्थ म्हणजे की तुमच्या माध्यमातून आवाज पोचवण्याचं काम हे होते। म्हणून मला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपली सगळ्यांची या राज्याची सुद्धा सेवा करण्याची संधी मिळेल। बीडच्या केज तालुक्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक काल पार पडली आहे। यावेळी 84% मतदानाची नोंद झाली आहे। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट लढत आहे। एकूण 2084 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। आज सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून मस्साजोगचा कौल नेमका कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबियांचं गेट टुगेदर पार पडलंय। शरद पवारांची नात रेवती सुळेंचं लग्न ठरल्याच्या निमित्तानं हा भोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह युगेंद्र पवार, रोहित पवार या राजकारणात असलेल्यांसह सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र सुनेत्रा पवार पूर्वनियोजित बैठकांमुळे कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाही, तर जय पवारही पुण्याच्या बाहेर असल्यानं उपस्थित राहिले नाही। दरम्यान यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। रेवती सुळेंच्या विवाह सोहळ्यासंदर्भात आयोजन तसेच स्वागत समारंभाच्या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंबई, पुणे आणि बारामती या ठिकाणी स्वागत समारंभ पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानानं प्रवास केल्याची पावती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं।
शरद पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमासाठी पार्थ पवार VSR विमानानं पोहोचल्याची माहिती आहे. दरम्यान या कंपनीच्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला होता. रोहित पवारांकडून यापूर्वीच VSR कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले असून जय पवारांनीही या कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. VSRच्या लिअरजेट 45 या मॉडेलच्या 4 विमानांवर DGCA कडून बंदी घालण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवारांचा VSR विमानानंच प्रवास केलाय. VSR एव्हिएशनच्या विमान प्रवासावरून निर्माण झालेल्या वादावर खासदार पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीनं पोहोचायचं असल्यानं कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय. शेवटच्या क्षणी झालेल्या बुकिंगमुळे नकळत VSRचं विमान बुक झालं आणि विमानतळावर पोहोचेपर्यंत याची माहिती नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलंय. ही प्रशासकीय चूक असल्याचं मान्य करत संबंधित एजंटशी करार रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसंच VSR एव्हिएशनबाबतचा विरोध कायम असल्याचं स्पष्ट करत या प्रकरणावर राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुंबई महापालिकेत प्रशासकीय कार्यपद्धतीवर आक्षेप विरोधी पक्षांकडून घेण्यात आलाय. मुंबई महापालिका सभागृहात तातडीचं कामकाज करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक मिळून 3/4 संख्याबळ आवश्यक असतं. पण या नियमाला डावलून अपुऱ्या संख्याबळासह तातडीच्या कामकाजाचा प्रस्ताव मंजूर झालाय. आरोग्य विभागाच्या साहित्य खरेदीचा प्रस्ताव असा नाही. भाभा रुग्णालय परिसरातील महापालिकेच्या मालकीचे भूखंड भाडेतत्वावर देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय आणि त्यामुळे महापालिकेचे मुख्याचे भूखंड भाड्याने देण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या संदर्भात विरोधी पक्षांचे नगरसेवक महापालिका आयुक्तांची भेट घेणार असून महापालिका सचिवांना घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. जर 40 होते आणि तुमचे 75 होते तर हे UDचा जे तुमचा प्रस्ताव होता ते पडला. पण त्यांनी धांदली करून आणि एमएसनी मिसगाईड करून महापौर महोदयाला सांगितलं की हे 21 आहे आणि हे 75 आहे. त्याच्यानंतर ते पास झाला ते विषय. आमचं असं म्हणणं आहे की MS बायस झालेले आहे आणि MSचं काम कायदा काय म्हणतात, MSचं काम महापौराला काय सेक्शन आहे काय गाईड करायचं होतं तर ते केलं नाही. संख्या पाहिली तर सत्ताधाऱ्यांची 75 होती. शिंदे गुट आणि ते धरून 75 होते आणि आम्ही सर्व धरून 40 होतो. म्हणजे ज्याला आपण 3/4 संख्या म्हणतो ती संख्या असताना त्यांनी तो UB खरं म्हणजे आमचा पोल जे आपण म्हणतो ना की आम्हाला विरोध करायचा आहे त्याच्याकडे कांडोळा करून पूर्ण दुर्लक्षित करून म्हणजे तुम्ही नियमाची पायामल्ली करताय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जालन्यातील आंतरवली सराटीत जाऊन मराठा नेते मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. आंतरवली सराटीच्या सरपंचांच्या घरी बंद दाराआड दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आहे. मनोज जरांगे यांनी उदय सामंत यांचं स्वागत केलंय. मंत्री सामंत हे जरांगे यांच्या सदिच्छा भेटीसाठी आले असल्याची माहिती मिळते आहे. ज्या काही नियमातल्या गोष्टी आहेत त्या दादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि सरकारनं केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यावरच चर्चा झाली. त्याच्यामुळे दुसरी कुठचीही राजकीय चर्चा नाही. कुणीतरी टाकलं की अजून काही राजकीय चर्चा करण्यासाठी मी आलो. मी अनेक वेळा या भागात आल्यानंतर त्यांना न सांगता त्यांची अपॉइंटमेंट न घेता माझे त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने येऊन जातो आणि त्याच गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये चर्चा देखील झाली उपसमितीमध्ये काय काय करायचं. शिवाजी कोण होता या पुस्तकाबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आपले ज्ञान पाझळल्यानंतर हा वाद संपण्याचं नाव काही घेत नाहीये. बुलढाण्यात संजय गायकवाडांच्या घराबाहेर डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानं जोरदार ड्रामा झाला. कार्यकर्ते पुस्तकाचं जाहीर वाचन करणार होते मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पुस्तकाचं प्रकाशक प्रकाश आंबींना चिखलीतून पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं. त्याच ठिकाणी त्यांनी पुस्तकाचं वाचन सुरू केलं. डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. पोलिसांसोबतच्या या झटापटीत 8 कार्यकर्ते जखमी झाले. फसवणूक केलेली आहे आमची. खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे. मी पोलिसांना चुकून 2 व्हीलरनं सुद्धा तिथं जाऊ शकलो असतो पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे. इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केला आहे.
दरम्यान आंदोलकांनी पोलिसांचं न ऐकल्यानं वाद झाला असून माफी न मागता प्रकाश आंबी मुजोरी करत असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय. पोलिसांनी योग्य पाऊल उचललं. आम्ही जसं पोलिसांचं ऐकलं तसं पोलिसांना ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे पोलिसांनी त्या सगळ्यांना डिटेन केलं आणि त्याच्यामुळे नारेबाजी त्यांच्याकडनं पण झाली तर प्रत्युत्तरात आमच्या समोर पण झाली, परंतु पुस्तकाचं वाचन मात्र झालेलं नाही. प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर मुजोरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही. त्याच्याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि अजून माफी मागितली नाही, उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळायला येऊन राहिले. देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वादावरून कान टोचलेत. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. धीरेंद्र शास्त्री आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात महाविकास आघाडीसह काँग्रेस, डावे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि पुरोगामी संघटना आक्रमक झाल्यात. दादरच्या शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड सहभागी झाल्या होत्या. यावेळी दोघांवरही कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवाजी कोण होते या पुस्तकाच्या प्रकाशक प्रकाश आंबी यांना धमकावल्याप्रकरणी गायकवाडांवर कारवाईची मागणी करण्यात आली असून शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही संताप व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. फडणवीस शास्त्री यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ते निषेधासाठी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आहे. या बाबाला महाराष्ट्रामध्ये बंदी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्यावर FRI नोंदवली पाहिजे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसतर्फे आम्ही काळे झेंडे दाखवणार, त्यांना कुठे फिरू देणार नाही. कारण हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राचा नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती करण्याचा निर्णय परिवहन खात्याने जाहीर केलाय आणि या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी केल्या जाणाऱ्या मराठी सक्तीमध्ये थोडीशी शिथिलता जाहीर करत 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मोहीम राबवली जाणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुभा देण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे. तसंच 1 मे पासून मराठीच्या मुद्द्यावर रद्द केल्या जाणाऱ्या परवान्याच्या निर्णयालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला सुद्धा 15 ऑगस्ट मुदतवाढ मिळाली आहे आणि त्यामुळे सध्या बेकायदेशीररित्या प्रवाशांना त्रास देणं आणि ज्या 20 नियमावली आहेत त्यांचं उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार असल्याचं परिवहन खात्यानं स्पष्ट केलं आहे. 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे, कारवाई होणार. फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार. आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख. अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 29 RTOच्या माध्यमातून. विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहता यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. भाईंदरपाड्यातील जमिनीच्या वादातून नरेंद्र मेहता यांनी आमदार प्रताप सरनाईक आणि विहंग ग्रुप यावर लोकांना मारहाण आणि जमिनीची मालकी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. या प्रकरणी 7 दिवसांच्या आत वक्तव्य मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा अशी नोटीस विहंग ग्रुपने पाठवली आहे.
मुंबईतील KEM हॉस्पिटलच्या नामांतराचा मार्ग मोकळा झालाय. रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्याचा प्रस्ताव आता प्रशासनाकडूनही मान्य करण्यात आलाय. यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी महापौरांना पत्र दिलं होतं. आरोग्य समितीनं प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला होता आणि आता आयुक्तांनीही या नामांतराला हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापूर जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार यावेळी फडणवीसांनी केला. सोलापूरमध्ये आधुनिक गारमेंट पार्क तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात व्यापाऱ्यांना विश्वास देत तुमचा धंदा 10 पट वाढेल असंही त्यांनी म्हटलंय. पंढरपूर कॉरिडॉरच्या दुकानदारांनाच फायदा होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. या सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं. आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो, एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल. देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं. खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही, पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही. आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर नाही, या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल. इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.